माझ्या अवतीभोवती इतका छान फ्रेग्रन्स येतो ना, स्मेल इतका छान येतं आहे. म्हणजे आपण असं पासआउट जरी झालो तरी पण असा एखादा म्हणलं की काय काय लावले, इतकं सुंदर आणि स्वीट असं हे स्मेल येतो आहे. हे 1 2 3 4 हे सगळं एकसारखं ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर ना मी तुम्हाला ह्याचंच दाखवते की इथे हे खूप जण मला विचारतात की हे कसं ग्लो करायचं. ग्लो करण्यासाठी काही प्रोडक्ट्स आहेत का? ऑफकोर्स प्रोडक्ट असतात. तर खूप प्रकारचे आहेत. आता जसं की बॉडी ऑइल पण आहे, शिमर ऑइल पण आहे आणि मॉइश्चरायझरमध्ये पण शिमर फॉर्ममध्ये आहे. तर मी तुम्हाला पहिला बॉडी ऑइलचं ह्या साईडला रिझल्ट दाखवते आणि या साईडला मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवते शिमर ऑइलचा. ओके, वेट. ऑरेंज कलरचा होता ना. हे ते 2 प्रोडक्ट आहेत. एक आहे बॉडी ऑइल आणि एक आहे बॉडी शिमर ऑइल. तर एका साईडला आपण फक्त बॉडी ऑइल लावूया. आणि याचा स्मेल लाईक असं वाटतं की तुम्ही एखाद्या केक शॉपमध्ये आलात. पेस्ट्रीज आणि त्याचे वास येतात. तसेचा फ्लेवर पण व्हॅनिला आहे. त्यामुळे आता ही वाली बॉटल हे पाहू शकता तुम्ही, ग्लो. आणि जे दुसरं आहे हे शिमर, बॉडी शिमर ऑइल आहे. बॉडी शिमर ऑइल आहे, त्याला पीच ग्लो त्याचा शेड आहे वाटतं. आणि त्याला कुठला फ्रेग्रन्स नाही याला, पण हे थोडंसं पॉवरफुल आहे. तुम्ही बघू शकता, लावताच दिसते तुम्हाला किती. पण याच्यामध्ये ना थोडेसे शिमरी पार्टिकल्स आहेत. त्यामुळे रेग्युलरसाठी तुम्ही हे यूज करू शकता. बट जेव्हा तुम्हाला फंक्शनला जायचं आहे, तुमचा ग्लॅम पार्टी लुक काहीतरी करताय तुम्ही किंवा मॉडेल वर्क करताय, त्या टायमिंगला हे बेस्ट, एकदम बेस्ट. पण याचा स्मेल येत नाही. तुम्ही याच्यावरती हे पण लावू शकता आरामात. आणि स्पेशल हे जे पार्ट्स असतात जे बोन्सवाले, तिथे लावणं फार गरजेचं आहे, कारण की ते जास्त हायलाइट होतात. याचा स्मेल थोडासा वियर्ड आहे, बट बॉडी ऑइलचा ग्लो तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि रेग्युलरला बॉडी ऑइल लावणं चांगलं पण आहे, त्यावरती परफ्यूम पण खूप छान सेट होतो. आणि आता इथे जे लावते ते म्हणजे तिसरा प्रकार आहे. इथे जे लावते त्याने पण खूप छान ग्लो दिसतो. बॉडी ऑइलमध्ये 2 आहेत. हे प्लमचं जे आहे ते वाले एक आणि हे वॅसलिनचं जे आहे ते दोन्ही पण बॉडी ऑइल. तर वॅसलिनचं मी तुम्हाला हे दाखवते. हे जास्त स्टिकी आहे आणि याला एवढा स्मेल नाही आहे. स्टिकी असल्यामुळे तो तेवढा ग्लो पण देणार. सो तुम्ही अकॉर्डिंग टू दिस हे जरा जास्त ग्लॉसी आहे. आता इथे पहा, हे पहा, बघताय ना तुम्ही बघू शकता. आता हा वाला जो तिसरा प्रकार आहे तो मी तुम्हाला दाखवते, जो मी यूज करते. हे वॅसलिनचं जे आहे ना हे, आणि एक सॉक्स मिळतात थोडेसे नायलॉन टाईप असतात, ते सिलिकॉन टाईप सॉरी. त्याच्यामध्ये हे टाकून तुम्ही रात्रभर ओव्हरनाईट पाय आपण ठेवतो ना, त्याचा पण एक पायानं खूप छान रिझल्ट तुम्हाला जाणवतो. बट स्मेल आणि ग्लो दोन्ही एकत्र हवं आहे, तर मी सजेस्ट करेन की प्लमचं बॉडी ऑइल, ज्याचं व्हॅनिला फ्लेवर घ्या. आणि प्लमचं जे बॉडी ऑइल आहे ते वाला हवाईन रुंबा असं लिहिलं त्यावरती, तर हे बेस्ट आहे. आणि प्राईस जर बघायचं असेल तर प्राईस गेली, याच्यावरची प्राईस गेलेली आहे. त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे
तो मी तुम्हाला सांगते. आता इथे व्यवस्थित लावायला लागणार आहे, त्यामुळे मी हे थोडंसं फोल्ड करते. आणि आता मी तुम्हाला व्यवस्थित एकदम दाखवू शकते. तिसरा जो प्रकार आहे ते म्हणजे बेअर व्हॅनिला. ऑइल इतकं हे नाही देणार तुम्हाला. ऑइल जितका ग्लो देतं तितकं नाही देणार हे. शिमरी पार्टिकल्स मध्ये थोडासा मी हाताला लावते उरलेलं भरपूर. ॲक्च्युली गाडी उन्हामध्ये होती बऱ्याच वेळ, त्यामुळे थोडंसं मेल्ट झाल्यागत वाटतंय. स्मेल म्हणजे तुम्ही असं चालला जरी नसेल तर तरी पण लोक तुम्हाला विचारतील की काय लावलंय. सो नाईट असेल म्हणजे रात्री जर कुठे पार्टीला जायचं तर मग मी हे लोशन आहे, हे विक्टोरिया सिक्रेटचं, ज्याचा फ्लेवर आहे बेअर व्हॅनिला. शेड आहे त्याचा, ग्लॉसी लुक नको आहे, थोडासा लोशन इफेक्टमध्ये हवं आहे, तर तुम्ही हे वाला यूज करू शकता. याचा स्मेल खूप जास्त सुंदर आहे. हे लावून मग मी त्यावरती त्याच फ्लेवरचा बेअर व्हॅनिला शिमर स्प्रे आहे तो मी यूज करते त्यावरती. किती तर हे जे 2 कॉम्बो आहेत ते पण खूप जास्त आवडतात. आता माझं कसं खूप सारे, आता याच्यामधला पिंक जो आहे यातले बरेच जे सिरीज आहेत ते घ्यायची सवय लागली आहे, वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करायचे, त्यामुळे खूप कमी क्वांटिटी यूज होते माझी. पण हे पण एक बेस्ट कॉम्बो आहे. बेअर व्हॅनिला शिमर फॉर्ममध्ये आहे हे वाला लोशन आणि हे मिस्ट आहे. आणि याचा एक परफ्यूम पण आहे विक्टोरिया सिक्रेटचा, तो मी तुम्हाला अनादर सिरीजमध्ये सांगेल. बट हे बॉडी केअरमध्ये तुम्ही ॲड करू शकता जर याचं बजेट नाही आहे, इट्स ओके. हे पण छान. तर हे आणि वॅसलिनचंच एक लोशन मिळतं बघा मोठं, ते 2 तुम्ही ॲड करू शकता. तुमचं जे बजेट असेल त्यानुसार तुम्ही ते ॲड करा. म्हणजे फेसमध्ये काय केलं हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यानंतर बॉडीवरती आपण मी तुम्हाला हे दाखवलं की ऑइलचा प्रकार असतो, एक शिमर ऑइलचा एक प्रकार असतो, एक लोशनमध्ये शिमरी पार्टिकल असतं ते एक असतं. तर शिमरी जे आहे इफेक्ट थोडासा कमी आहे, त्यामुळे तुम्ही हा वाला एक थोडासा नॉर्मल तुम्हाला हे करायचं तेव्हा तुम्ही म्हणजे नॉर्मल लुक आहे तुमचा, नॉर्मल रेग्युलरमध्ये आहे तर किंवा पार्टी वगैरे संध्याकाळी तुम्हाला जायचं तर असं तुम्ही शायनी हे वाला शिमर पण आणि हे पण तुम्ही यूज करू शकता. बट तुम्ही डेमध्ये आहात आणि तुम्हाला नॅचरल थोडासा ग्लो हवा आहे तर तुम्ही ऑइलमध्ये जा. म्हणजे हे जे ऑइल मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तुम्ही जा जर तुम्हाला डेमध्ये हे करायचं. आणि जर तुम्हाला पार्टीमध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला ग्लो हवा असेल तर मग तुम्ही यामध्ये जाऊ शकता. यामध्ये जाऊ शकता. या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एक शिमर फॉर्ममध्ये आहे आणि एक आपला प्लेन आहे. याचा जो अंबर रोमॅन्स याचा हे जे आहे मिस्ट, दोन्ही पण मिस्ट आहेत, एक शिमर फॉर्ममध्ये आणि एक नॉर्मल फॉर्ममध्ये. हा तुम्ही जर तुम्हाला शिमरी पार्टिकल्स नको तर तुम्ही हा वाला रेग्युलरसाठी यूज करू शकता. याचा जो हे आहे अंबर रोमॅन्स म्हणून आहे आणि याचा बेअर व्हॅनिला, हे तर खूप सुंदर आहे, याचा स्मेल पण खूप जास्त सुंदर आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि या व्लॉगमध्ये जे मी स्वतः यूज करते तेच सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या सिरीज आहेत, वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत, अफोर्डेबल आहेत आणि चांगल्या प्राईसमधले पण आहेत. ते मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच. पण हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि बाकीच्या ज्या सिरीज आहेत सेल्फ केअरच्या त्या पण पाहायला विसरू नका, त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, खूप शेअर करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट टॉपिक वगैरे किंवा अजून डिटेलमध्ये वॉट एव्हर.
आणि हे कुठलेही प्रमोटेड व्हिडिओ नाही आहेत किंवा कसलेही याच्यामध्ये हे नाही आहे. इतके सारे वेगवेगळ्या ब्रँडचे एकत्र प्रमोशन नाही होत, एकाच ब्रँडचं कंटिन्यू चालतं. आणि लास्ट म्हणजे तुमची हँड क्रीम विसरायचं नाही.